राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठळक व महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व बातम्या डिटेल्समध्ये पाहता येतील। आंबा काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टी यांची मागणी। कर्मचाऱ्याचे पैसे देता येतील तर लाडकी बहीण योजना रोका, विलंबनावरून उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त। भोंदूखरातच्या बंगल्यावर ईडी आयकरचा छापा, 10 तासाहून अधिक तपासणी, नाशिक पुणे शिर्डीत 11 ठिकाणी एकत्र कारवाई। कांदा काढणीला वेग, आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हतबल, कांद्याचे भाव कोसळल्याने आर्थिक संकट। लाडकी बहीण योजनेमधून 68 लाख लाडक्या बहिणी अपात्र, महाराष्ट्र सरकारची 12,240 कोटीची बचत। पोखरातून संवर्धित शेतीबाबत संशोधन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोखरा माध्यमातून शून्य मशागत तंत्रज्ञानाला धरून संवर्धित शेतीला चालना देण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण संशोधन करण्याचा निर्णय। बारदाना टंचाईमुळे चना खरेदी ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर, शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा इशारा, नापेडचे ढिसाळ नियोजन। महिला तरुणांना दरमहा 3,000 रुपये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा, पश्चिम बंगालसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत EKYC करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून याची सरकारने गंभीर दखल घेतली आहे। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा, अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशावर, हवामान विभागाची माहिती। ठाकरेच्या 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा। यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज, शेतकरी चिंताग्रस्त। गव्हाच्या निर्यातीचा कोटा दुप्पट होण्याची शक्यता, आटा मैद्याचाही समावेश, मुबलक उपलब्धतेचा परिणाम। मका हमीभाव खरेदीला एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ। कर्जमाफीबाबत शासनाचे धोरण अस्पष्ट, शेतकरी समन्वय समितीचा आरोप। शेतकऱ्यांना कांद्याने रडवले, खिशाला मोठी कात्री, कांद्याला बेभाव। सत्तेतील भाजपाकडून त्यांच्याच मित्रपक्षाची शिकार होणार, रोहित पवार यांचा दावा। MSP नव्हे, किमान खर्चाची हमी हवी, किसान ब्रिगेडची सर्वोच्च न्यायालयात थेट धाव, सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, केंद्र सरकारला बजावली नोटीस, प्रकाश पोहर यांची पत्रकार परिषदेत माहिती। देशात यावर्षी पाऊस देणार झटका, सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज, राज्यात यावर्षी कमी पाऊस। उन्हाळी बाजरी वाढीच्या अवस्थेत, पुणे जिल्ह्यात सुमारे 4,014 हेक्टर क्षेत्रावर पेरणी। दुपारी घरातच थांबा, तापमानात वाढ, महाराष्ट्रात इतके दिवस पावसामुळे नागरिक चिंतेत होते, आता पावसाचे संकट टळले आहे। मात्र असं असलं तरी राज्यातील नागरिकांना उष्णतेचा तडाखा सहन करावा लागत आहे। शेतीमालाच्या हमीभावावर हायकोर्टात सुनावणी। MSPवर मका खरेदीची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी फार्मर ID बंधनकारक। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला, अवकाळीच्या तडाख्यात 2.25 लाख हेक्टरवरील पिके पाण्यात, 3.25 लाख शेतकऱ्यांना फटका। अकोला जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले, क्रांतिकारी शेतकरी संघटनेने तातडीने पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी। बळीराजाला खत दरवाढीचा झटका, केंद्र सरकारकडून अनुदानात वाढ, तरीही कंपन्यांकडून रासायनिक खताची दरवाढ। युरिया व्यतिरिक्त खत अनुदानात 10 ते 21% वाढ, केंद्रावर 41,000 कोटीचा अतिरिक्त भार, जागतिक दरवाढीचा परिणाम, DAP किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना आता लवकरच PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणार। रुपाली चाकणकराच्या बहिणीला नोटीस, पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराप्रकरणी 2,40,00,000 द्यावा लागणार हिशेब।
आशा भोसले अंतात विलीन, शासकीय इमामात अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजाची उपस्थिती. फोडाफोडीच्या चर्चांना शिंदेचा पूर्णविराम, राज्यातील शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे प्रतिपादन. तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आश्वासन. छत्तीसगड राज्यातील बनावट कीटकनाशकाची महाराष्ट्रात विक्री, शेतकऱ्यांचा धक्कादायक अनुभव. खरीप हंगामासाठी 41,534 कोटीची खत सबसिडी मंजूर, मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट. लिंकिंगमधील खते न घेण्याचा घाऊक विक्रेत्याचा निर्णय, नांदेडमध्ये घाऊक किरकोळ खत विक्रेत्याचा एकमताने ठराव. शेतात विषारी सापापासून बचाव करणारी शेतकरी मित्र काठी सादर, 100 मीटरवरील धोका ओळखते. किसान मित्र काठी शेतात 100 मीटरच्या परिसरात लपून बसलेले साप आणि इतर विषारी जीवांना ओळखते आणि शेतकऱ्यांना संभाव्य धोक्यापासून सतर्क करते. एकूण उत्पादन खर्चावर आधारित हमीभावाच्या मागणी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस. कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या, 8,500 भाव गेल्याने कापसीचा पेरा वाढणार. शेतकऱ्यांना दिलासा, पीक कर्ज मर्यादेत 25% पर्यंत वाढ. उत्पादन खर्च वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय तांत्रिक समितीचा मोठा निर्णय, फळबाग व पूरक व्यवसायांनाही वाढीव कर्ज. खरीपात बोगस बियाणे विक्रेत्यावर फौजदारी कारवाईचा इशारा, शेतकऱ्याची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाची मोठी मोहीम. 2026चा मार्च ठरला 4था सर्वात उष्ण महिना. ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी 24 मे पर्यंतची अंतिम मुदत. उन्हाळी हंगाम 2025-26 करिता राज्यात ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी 24 मे पूर्वी आपल्या पिकाची अचूक नोंदणी करावी. अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका, देशात 2,49,000 हेक्टर रब्बी पिकाचे नुकसान, गव्हाचे सर्वाधिक नुकसान, केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासन. अवघ्या 15 दिवसात जमीन मोजणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा. पीएम किसानचा लाभ तांत्रिक अडचणीमुळे रखडला, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला मोठ्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हमीभावाबाबत भूमिका स्पष्ट करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. महाराष्ट्रातील 3 शेतकऱ्याची याचिका. छत्रपती संभाजीनगर 53 किलो गांजा जप्त, विशेष पथकाची कारवाई. तापमान वाढीमुळे आंबा फळगळ वाढली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार चिंतेत. महिला आरक्षण 2029 पूर्वी लागू करणार, पंतप्रधान मोदी. इंधन व खताचे दर दीर्घकाळ वाढलेलेच राहणार. हिंगोली बाजार समितीत हळदीची 3,19,000 क्विंटल आवक, सरासरी दर 10,805 रुपये ते 15,667 रुपये. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल 18 रुपये तर डिझेल 35 रुपये प्रति लिटर महाग होण्याची शक्यता. शेतकरी बंधूंनो, दररोज महत्त्वाच्या बातम्या व अशा योग्य अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.